पतित कीर्तिवारो अवतार तुम्हा धराया करण उद्धारया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीवा विठ्ठल। ही सेवा परम पावन असा योग आहे। परम पूज्य श्री अण्णा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ही आजची कीर्तन रूपी सेवा आयोजित केली आहे। आमचे गोविंद भाऊ जे आमच्या परम मित्र आहेत आणि जे गुरुवर्य पूजनीय श्री अण्णा महाराज यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी सरांना सांगितलं की ताईची सेवा आज आपल्याकडे झालीच पाहिजे। मी भाऊंना बोलली की भाऊ पंचक्रोशीत खूप मोठे कलाकार आहेत, आपण त्यांचं आयोजन करू। पण भाऊंनी सांगितलं की नाही, ताईंचीच सेवा इथे झाली पाहिजे। पण आज मला असं वाटतंय की माझ्या भाग्याला आज इथे पार नाही, परी माझे दैवा पार नाही। महाराज इतरत्र काय होतं, कीर्तनाला येऊन बसणारे आमच्या समोर 2-4 लोक असतात, पण आज इथे परम पूज्य आदरणीय श्री ब्रह्मलीन स्वामी वैकुंठवासी श्री अण्णा महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त इथे जमलेला आज हा भक्तमेळा। आणि या भक्तमेळ्यात मी एक छोटीशी चिमणी नवे मासोळी परम पूज्य गुरुवर्य मधु बाबा माझ्या समोर बसले आहेत। ते माझ्या कीर्तनात उपस्थित झाले, मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि कोटी कोटी धन्यवाद देते। बाबा तुम्ही पुढे बसले खरे, पण आता माझे सगळे शब्द उडले। तसेच परम पूज्य आदरणीय श्री गोविंद भाऊ, परम पूज्य आदरणीय आप्पा महाराजांचे सुपुत्र श्री ईश्वर महाराज आमचे गुरु संग केले, हळूहळू त्यांच्याकडे गुरुपद आलं। असे निरात संप्रदायाचे अण्णा महाराज पाईक बनले आणि ते पाईक बनल्यानंतर नुसते एकट्यापर्यंत राहिले नाही महाराज, त्यांनी आधी घर सुधरवलं, कुटुंब सुधरवलं, नवे तर गावातील इतर सदस्यांना गुरुपुत्रांनाही त्यांनी घडवलं। नुसतं घडवलंच नव्हे तर तुमच्या गावात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समाधान महाराज भोजेकर विठ्ठल। संतांचं कार्य दिसत नाही महाराज, संत जेव्हा आपल्या जवळ असतात तेव्हा आपण काय म्हणतो, काय वेडा माणूस आहे, काय साधा माणूस आहे, काय असा माणूस आहे। पण अण्णांची कृती इतकी सुंदर होती महाराज, अगदी ते ज्याच्या घराजवळ जायचे तिथे चप्पल कुठे काढायची याच्यापासून महाराजांची सुरुवात असायची। तर अशा संतांनी किती लोकांना घडवलं, नुसतंच घडवलं नाही तर त्यांचे संसारही त्यांनी सुधरवून त्यांना व्यसनातून मुक्त करून परमार्थाची गोडी लावली महाराज। आणि असे लोक त्यांनी गुरुपदाच्या योग्यतेचे बनवले। याचं उदाहरण म्हणजे समाधान महाराज। समाधान महाराज किती महाराजांच्या सानिध्यात राहिले, त्यांच्याकडून गुण घेऊन त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचंच नाव गाजवलं महाराज। आज तुमच्या गावाला कोण ओळखत नाही? भारत देशामध्ये महाराष्ट्रात छोटंसं तुमचं गाव अगदी डोळ्यांनीही न दिसणार, पण आज तुमच्या गावाची कीर्ती ही अण्णा महाराजांमुळे दिगंतर झाली आहे महाराज विठ्ठल। असे परम भाग्यवान संत तुम्हाला प्राप्त झाले, तर तुम्ही किती भाग्यवान असाल?
तुमच्या भाग्याला सुद्धा पार नाही महाराज की तुम्हाला अण्णांचा सहवास लाभला. मग तुम्ही बघा संत किती कृपावंत होते. त्यास प्रबोधन करून सांगताहेत, अनेकांना निरव्यसनी ठेवताहेत, अनेकांना भक्ती मार्गात. हे बाळ कडू इतकं वाटून घोटून प्यायलेले आहात महाराज. तुम्ही बहुश्रुत श्रोते आहात. तुम्हाला संतांचा सगळा महिमा ठाऊक आहे. संत एका भावाने बोलतात महाराज. काही न लगे एका भावची कारण. एक भाव जर तुमचा शुद्ध असला, तुमची भक्ती शुद्ध असली तर परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. इतकी सोपी गोष्ट संत आपल्याला सांगत असतात महाराज. बघा विदुराणीचा भाव बघा. विदुराणीच्या भावाने संत श्रीकृष्ण परमात्म्या संतुष्ट झाले. त्यांनी केळी खायचं सोडून साल खाल्ली महाराज. साल खाल्ली. आपण जर साल एखाद्या पुढे ठेवली तर शिव्या घालीन आपल्याला, शिव्या. आणि भगवंतानं त्या विदुराणीचा फक्त शुद्ध भाव बघितला. तो झोका झाडाला टांगला होता. महाराज आई दूरवर काम करत होती. महाराज जेव्हा उठले तेव्हा रडत ते झोक्याच्या खाली पडले. ते खाली पडल्यानंतर आई दूर असल्यामुळे आईला ऐकू आलं नाही महाराज. आणि आईला ऐकू न आल्यामुळे ते तिथे रडत बसले. त्यांच्या भोवती एक सर्प धावत येऊन वेटाळ घालून बसला महाराज. त्या वेटाळ्याच्या आत बसलेले आमचे सद्गुरू अण्णा महाराज हे अगदी छोटे बालक होते. त्या बालकाला त्या सर्पाने जरी स्पर्श केला असता तर त्या बालकाचं काय झालं असतं महाराज? आज आपल्याला अण्णा महाराजांसारखे सद्गुरू मिळाले नसते. पण ते झोक्यातून पडण्यामागचे कारण वेगळे आणि त्या सर्पाचं येऊन रक्षण करण्याचं कारण वेगळं होतं. कारण काय होतं? अवतार तुम्हा धराया कारण. कारण काय होतं की पुढे हा निरात संप्रदाय अगदी निराततेपणे चालावा आणि या संप्रदायाची ध्वजा फडकवणारा हा वीर सुरक्षित असावा. आणि ते त्या सापाच्या वेटोळ्यात सुरक्षित राहिले. आई धावत आली. आईने महादेवाची प्रार्थना केली की शंभू राजा तूच माझ्या लेकराचं रक्षण कर. शंभू महादेवांनी तर सांगितलं असेल की आई तुझ्या बालकाचं रक्षण मीच करतोय ग. तितक्यात तो साप निघून गेला महाराज. आईने लेकराला कवटाळून कुशीत घेतलं आणि शंभूदेवांची प्रार्थना केली. म्हणूनच आज आपल्यापर्यंत अण्णा महाराजांनी ही भगवत भक्ती पोहोचवली महाराज. यांचं रक्षण करायचं काम कोणी केलं? भगवंतानी केलं. आपलंही तोच करतो महाराज. पण केव्हा? आपण जेव्हा सुयोग्य रस्त्यावर संतांनी काय सांगितलं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म. पुढे काय? कुळाचार नाम विठोबाचे.